होत्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 6 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र धावगतीवरती ब्रेक लावायचा होता, ब्रेक तू त्या ठिकाणी मिळवून द्यायचे होते. ती सिच्युएशन कशा रीतीने हँडल केलीत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरची? मी तर खरं म्हणजे सांगायला गेलं तर माझ्या टीम मुले बॉलिंग टाकली, मला त्याने खूप प्रोत्साहन केलं आणि या सगळ्या याच्या मॅचच्या श्रेय सगळं माझ्या टीमला आहे. नक्कीच. बराच काल तुम्ही क्रिकेट खेळताय, पूर्वीचं क्रिकेट आताचं क्रिकेट फार बदललंय, काय सांगेल त्याबद्दल? खूप खूप बदललंय. मी आज 15 वर्ष क्रिकेट खेळतोय पण खूप खूप फरक पडलाय. नक्कीच. आज एक चांगली कामगिरी करून या ठिकाणी या 4 पैकी एक ट्रॉफी टोंडलेकरवाडीमध्ये नेण्याचा निश्चय आहे का? हो हो नक्कीच. तशी कामगिरी आम्हाला पाहायला मिळेल तुमच्या माध्यमातून. वेल डन. आणि पुढील मॅच करता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील मॅच आणि देऊया संधी डीजे आण्याला. एक विशेष सूचना आहे, ज्या ज्या संघांची त्या ठिकाणी एंट्री फीज बाकी असेल त्यांनी कृपया आमच्या आयोजकांकडे ती एंट्री फीज जमा करा. आलेल्या सर्व संघांना विनंती असेल, कृपया आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या ज्या संघाची एंट्री फीज बाकी असेल त्यांनी ती एंट्री फीज त्या ठिकाणी कृपया कलेक्ट करायची. जाऊया मॅचकडे. अर्थातच पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. आकाश गणपत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. टीम करंबेली संघाच्या माध्यमातून सागर आलाय. वा, चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र लॉंग लेग रीजन मधून चेंडू फरार चौकार. अनिल शिंदे, तुमच्याकडे लाईनमनची भूमिका दिली आहे, सर्व चार्ज तुम्ही बघताय, जरा चेंडू द्या आतमध्ये. अजूनही चेंडू आलेला नाहीये. पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय गणपत यांच्या बॅटमधून. निश्चितच टीम करंबेली संघ ज्यांचं पुनरागमन झालंय आणि एक चांगल्या दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वा, उचले घेणारा चेंडू, पुन्हा एकदा त्याच्यावरती आक्रमण, पुन्हा एकदा हल्ला बोल. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅक टू बॅक दुसरा चौकार गणपत यांच्या बॅटमधून. सवया मॅचकडे अर्थातच जर विचार केला ना तर 8 धावा पहिल्या 2 चेंडूवरती, अगदी पैसा वसूल ही मॅच पाहायला मिळेल. फ्रंट फुट होती आले, चांगला स्ट्रोक ऑन साइडला, प्रोटेक्शन नाहीये, बॅक टू बॅक तिसरा चौकार. अर्थातच चौकारांची हॅट्रिक आली या पहिल्या षटकामध्ये गणपत यांच्या बॅटमधून. लाईनमन टीम भांदरे संघाचे जे लाईन
सागरवरती आक्रमण, सागरवरती प्रहार सातत्यानं केले जातात गणपती यांच्या माध्यमातून. अर्थातच इथं कमबॅक करावं लागेल सागरला. लो फुलटॉस बनवलाय, बॅक टू द बॉल स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. रोशन येईल का चेंडू खाली, अलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला देखील मिळालंय. मात्र या 2 धाबा त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. दुहेरी धाबेनं हे धावफलक वेगानं पुढं जाईल ना, ते 14 या आकड्यावरती. अर्थातच त्या ठिकाणी टीम नाईटने संघ आपला कोणी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपया आमच्या आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. टीम नाईटने आपला सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण कलेक्ट करायचा आहे. खुला टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी या 2 चेंडूवरती कमबॅक केलंय. खऱ्या अर्थानं पहिल्या 3 चेंडूवरती सलग 3 चौकार आले. तदनंतर 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आणि हा 5वा चेंडू चांगल्या दर्जाचा फेकलाय, चांगल्या धाटणीचा फेकलाय. तुम्हाला इथं याच ताकदीचे गोलंदाजी तुम्हालाही करावी लागेल. सागर पवार ज्याच्यावरती सातत्यानं वार केले, आक्रमण केलं. इथं देखील आक्रमण आहे. इलिव्हेशन प्राप्त झालंय. डिस्टन्स कव्हर करू शकेल का? स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन मिळालंय. मात्र त्या ठिकाणी 2 धावा इथं देखील शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. दुहेरी धाबेनं हे धावफलक पुढे सरसावलं जाईल ना, ते 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात दिली आहे. खऱ्या अर्थानं गणपतनी चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. सर्वच 6च्या 6 चेंडू त्या ठिकाणी गणपत यानं खेळून काढले आणि 16 धावा त्या ठिकाणी या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बनवल्या टीम करंबेली संघानं. अर्थातच अजूनही जर विचार केला ना तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये टीम करंबेली संघ अजून किती धावांचा डोंगर त्या ठिकाणी उभा करू शकेल. अर्थातच टीम भांदेरे संघाचे कोच मामा या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील आम्ही फार सारं अभिनंदन करतोय. चांगली टीम त्या ठिकाणी तुम्ही बनवली या वर्षीच्या हंगामात, ज्यांनी 10 विजेते पदक सलग पटकावलेत. आपलं देखील योगदान खूप सारं आहे या टीमच्या पाठीशी आणि अशा व्यक्तींचं योगदान असणं फार गरजेचं आहे. तुमच्या योगदानाबद्दल खऱ्या अर्थानं आम्ही समस्त भांदेर क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं यथोचित स्वागत करतो. या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 2 फेकण्याकरता रोशन याला प्राचारण केलंय. अर्थातच आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी सातत्यानं तो करत असतो. मुंबईमध्ये देखील सातत्यानं चांगल्या दर्जाचं क्रिकेट तो खेळत असतो. मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळाल्या आहेत. फुलटॉस बनवलाय, मिडल ऑफ द बॅट चांगला कनेक्ट झालाय. आकाशनं इथं षटकार ठोकलाय. यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुमधुर संगीताचा आनंद आस्वाद घेतोय. आकाशनं आक्रमण चढवायला सुरुवात केली. रोशन अडवा बाटनं इथं मिड विकेट रिजनला फटका खेळायचं होतं. वा, उचली घेणारा हा चेंडू होता. अगदी विचार केला ना तर गुडले स्पॉट होती पडल्यानंतर चांगला राईज झाला होता. दुसऱ्या चेंडूवरती अर्थातच त्या ठिकाणी कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय. रोशन खडतर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. टीम किती धावांपर्यंत रोखणार ढालगर यावेळेस मात्र एज लागली आहे का? त्या ठिकाणी अपील केली आणि एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक आहे कारण आकाशला पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा बनवला आकाशनं. तदनंतर 6 धावा त्या ठिकाणी 6 धावांची लयलूट केली. 7 नंबरचा जर्सी परिधान केलाय आकाश. साथ देणार का आपल्या टीमची, साथ देणार का गणपती यांची आणि टीमला त्या ठिकाणी एक भरघोस स्कोर उभा करून देणार का? वा, चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर उचली घेतली नाहीये चेंडूने. तदनंतर मात्र आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू रोशन खडतरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला पण तदनंतर सलग 3 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे. कमबॅक कशाला म्हणावं ना तर याला म्हणावं. धावफलक जैसे ते 22 या आकड्यावरती. इथं ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. अवांतर आलाय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव त्या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल. 23 धावा या धावफलकावरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. एक चांगली दर्जेदार अशी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं
शिवप्रतिष्ठान असोसिएशन माणगाव या असोसिएशनच्या अंतर्गत भांदरे क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीचे सामने प्रगतीपथावरती आहेत. वा पुन्हा फसवलं यावेळेस. पुन्हा एकदा अखडता घेतला बॅटचा फ्लो. वाटलं होतं अगदी वेगानं चेंडू येईल पण थोडा धीम्या गतीनं चेंडू बॅटवरती आला, राईज झाला. उंची देण्याचं काम पुन्हा रोशननं केलं आणि त्यावरती मात्र अगदी बुचकलात टाकणारा चेंडू होता तो आकाश करता. एकेरी धाब्याने धावफलक पुढे जाईल 24 या आकड्यावरती. 24 ऑन अ बोर्ड आपण पाहताय. गणपत आलेत ज्यांनी चौकारांची हॅट्रिक पहिल्याच षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती ज्यांच्या बॅटमधून आपण साऱ्यानं पाहिली या स्पर्धेच्या निमित्तानं. एक चांगल्या दर्जाचा खेळ इथं मात्र साकार करत असताना आपल्या टीमच्या माध्यमातून टीम विचार केल्यानंतर करंबेळी संघ अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. करंबेळी गाव पण त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालाय. एक चांगल्या दर्जाचा खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं तेही साकारतील आणि आपल्याही खेळाचं प्रदर्शन त्या ठिकाणी दाखवतील. लोअर फुलटॉस बनवलाय, इलिव्हेशन प्राप्त झालंय, डिस्टन्स कव्हर केलं नाहीये, तिथं पकडलाय झेल. गणपतचा खलास केला. या ठिकाणी शैलेशांचं आपण स्वागत करूया. आमचे सूरज मालोरे यांच्या वतीनं मी नाव आठवण्याचा प्रयत्न करत होतो पण नावच पटकन आलं नाही. तर भारत धसाडे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. यानंतर भारतजी या आणि सूरज मालोरे यांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण त्या ठिकाणी भारतजी धसाडे यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. रुपेशजी मालोरे यांचं देखील स्वागत करूया. षटक क्रमांक 3 फेकण्याकरता या ठिकाणी प्राचारण केले तुषार या गोलंदाजाला. अर्थातच टीम ढालगर संघाच्या वतीनं चांगला स्ट्रोक आहे. बॅक टू द बॉलर पंच. वाह पॉवरफुल पॉवर जनरेट केली आकाशनं. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. धावफलकावरती आल्यात. आकाश चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी करतोय टीम करंबेली संघाच्या माध्यमातून. इथं प्रोटेक्शन नाही आहे. पॉईंट रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना बॅकवर्ड पॉईंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिद्धेश आलाय चेंडू खाली मात्र 2 धावा वाचू शकत नाहीये. 2 धावा त्या ठिकाणी भूषण बॅकअपला आलाय. तदनंतर मात्र या 2 धाब्यानं 32 धावा बनल्यात. स्लॉगवरचं षटक आहे. सलामीच्या आघाडीचे दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर अजूनही खेळपट्टीवरती निश्चितच त्या ठिकाणी तग धरून उभे आहेत. हे दोन्ही बॅटर्स जर अखेरपर्यंत थांबले आणि आता जर अटॅकिंग क्रिकेट खेळायला आकाश बांद्रेने सुरुवात केली ना तर निश्चितच त्या ठिकाणी एक चांगलं स्कोर उभा केला जाऊ शकतो. 32 बनवल्यात. षटक क्रमांक 3 स्लॉगवरचं प्रगतीपथावरती. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या पूर्वार्धाचा. अर्थातच त्या ठिकाणी किती धावा उभारणार. टॅप शॉट या दरम्यान ऑनसाइड रिजनमध्ये लॉंग ऑन रिजनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना सतीश पवार आले चेंडू खाली वेगानं फेकी देखील केली आहे. या 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. अर्थातच त्या ठिकाणी जर विचार केला तर गणपतनं चांगलं स्टार्टअप दिलं होतं पहिल्या षटकामध्ये आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या अर्थातच 16 धावा त्या ठिकाणी उभ्या केल्या होत्या आणि तदनंतर मात्र फिनिशिंगचं काम केलंय ना ते आकाशनं. दुहेरी धाब्यानं 34 धावा धावफलकावरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक आहे. बॅकवर्ड पॉइंटला डीपला प्रोटेक्शन आहे. अगदी चांगलं जजमेंट. आणखीन एक अप्रतिम झेल टिपलाय. आकाशला यावं लागेल माघारी.
मध्ये मग्न आहेत, पण एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या मॅचचा परफॉर्मन्स पाहते. एक चौकार काय बॅटनं मारलाय, पण तो चौकार सारखा सातत्यानं युट्यूब वरती जाऊन बघतायत. नाव आहे ज्याचा अन्या शिंदे. आज मार्केट जाम केलंय भावानं. संध्याकाळी घरी कधी जातोय आणि रील कधी बनवतोय. 34 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही या स्लॉगर मधला. तुषार गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा आलाय. बॅकफुटरती जाऊन पंच करायचं होतं. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरचा दूरवरचा चेंडू होता. फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेर हा चेंडू फेकलाय. आणखीन एक अवांतर धावली आहे वाईटच्या स्वरूपात. अर्थातच 35 धावा 35 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथं संपन्न होण्याकरता 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. वा चांगला 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 चेंडू आहे. इथं देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून रोशन आलाय डीप मधून. इथं एकच धाव दिली आहे. एकेरी धाबेनं 36 बनल्यात. शेवटचा चेंडू शेष असेल पहिल्या पूर्वार्धाचा. या शेवटच्या चेंडूवरती आक्रमण करावंच लागेल आणि चढवावं लागेल. चढवलं जाईल का आक्रमण? अर्थातच बॅटर्सच्या माध्यमातून जर पाहिलं ना आपण तर रोहन पहिला पूर्वार्धाचा खेळ संपन्न होईल. तदनंतर पुढील मॅच आणि पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता आम्ही उनेगाव ए विपक्ष पन्नलगर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण चला लगेचच टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि इथं या 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धाब्यानं 38 बनल्यात. 39 ची गरज टीम ढालगर संघाला जिंकण्याकरता. 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 39 धाबा. विनंती करूया टीम उनेगाव ए संघ आणि पन्नलगर संघ लगेचच आपण टॉस्का बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता यायचंय. तोपर्यंत आपण देऊ संधी डीजे मंदार. आतमध्ये जाऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर झुंजार क्रिकेट क्लब उनेगाव आणि त्याचबरोबर ती पन्नलगर संघ या बंड्या या शैलेशा. तर टीम पन्नलगर संघ यावर्षी नव्यानं या असोसिएशन मध्ये दाखल झाली आणि तदनंतर एक चांगल्या दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुढील मॅचचा नाणेफेक शुभ हस्ते होतोय. तर राहुलजी आलेत. या तुमचा आज वाढदिवस आहे आणि तुम्हाला टीमनं पुढे एक स्थान दिलंय. कॉल पन्नलगर संघ हेड इट इज कॉल. येस इट इज हेड. काय असेल नाणेफेकीचा निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पुन्हा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर आकाश असेल तदनंतर विचार केला तर बंड्या आहे. अर्थातच एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे टीम उनेगाव संघाकडे. रिसेंटली आमची जीपीएल झाली होती आणि चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. काय गेम प्लॅनिंग असेल? किती धावांपर्यंत रोखणार टीम झुंजार 11 उनेगाव संघाला? नक्कीच आम्ही उनेगावला 30 ते 35 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. शिवप्रतिष्ठान असोसिएशन मध्ये यावर्षी नव्यानं तुम्ही दाखल झालात अर्थातच पन्नलगर संघ आणि खऱ्या अर्थानं इथलं ॲटमॉस्फिअर कसं आहे एकंदरीत जर पाहिलं तर कशा पद्धतीचं फिलिंग होते तुम्हाला खेळत असताना प्रत्येक वेळी दर रविवारी या ठिकाणी? फिलिंग तर चांगलं आहे पण सध्या टीमचं थोडं बॅड लक चालू आहे. नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी चांगला प्रयत्न करण्याचा कोशिश करू. नक्कीच बॅड पॅच प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. संघर्ष कुणालाच चुकला नाही. जो जन्माला आलाय त्या प्रत्येक व्यक्तीला संघर्ष हा निश्चितच अटेल आहे. पण तुम्ही चांगला खेळ आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी सादर कराल अशी आम्हाला निश्चित अपेक्षा आहे. त्याचबरोबर ती आमचे
विनंती असतील झुंजार 11 क्रिकेट संघ प्रथम आपल्यास फलंदाजी करायची आहे. 3 षटकांचा खेळ आहे. किती धावा बनवणार? 50-60 बनवू आपण. नक्कीच 50-60 बनवण्याकरता बंड्याची बॅट तलपणं गरजेची आहे. इथं आकाशचा किती रोल महत्वाचा असणार आजच्या मॅच मध्ये? आकाश मारणारच. आज भली मोठी भव्य दिव्य ट्रॉफी आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी उनेगाव मध्ये घेऊन जाण्याचा निश्चय आहे का? एकंदरीत टीमचा परफॉर्मन्स कसा राहिलाय? मारणार आम्ही ही ट्रॉफी. नक्कीच. तर आमचे प्रशांतजी दसाडे यांच्या माध्यमातून दोन्ही टीम्स करता प्रत्येक टीम्स करता अल्पोपहाराची व्यवस्था आहे. ते अल्पोपहार आपण त्या ठिकाणी आपल्या कलेक्ट करायचंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच सुरू होते ऑन होते. अर्थातच सलामीच्या दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी सज्ज झालेत. 18 चेंडूचा गमासा 18 चेंडू बनवायच्या आहेत ना त्या टीम ढालगर संघाला. तर या ठिकाणी प्रसादजी धसाडे आणि ऋषभ शिंदे यांचं आपण स्वागत करूया. विनंती असेल सचिन दादा आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सचिनजी जांभरे यांच्या शुभ हस्ते आपण प्रसाद धसाडे आणि चौकार राहिलाय पहिल्या चेंडूवरती. वा इथं देखील हा चौकार ठोकलाय. सतीशच्या बॅट मधून हा पहिला चौकार आलाय. अर्थातच हा चौकार फार महत्वाचा असणार आहे. लो फुलटॉस इथं देखील चांगला स्ट्रोक प्रोटेक्शन नाही आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार डीजे मास्टर. डीजे तर 2 चेंडूवरती सलग 2 चौकार. अर्थातच सतीश जो उभा ठाकलाय. तर या ठिकाणी आकाश शिंदे या कृपया आपला सन्मान आहे टीम भांडारे संघाच्या वतीनं तो आपण स्वीकारायचा आहे. AK-47 मागच्याच आठवड्यात उनेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग झाली मित्रांनो आणि त्या मॅच मध्ये अर्थातच संपूर्ण टुर्नामेंट मध्ये अफलातून फलंदाजी आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फलंदाज म्हणून देखील तो नवाजला गेलाय. असं AK-47 द वंडर बॉय आकाश याचं या ठिकाणी स्वागत टीम भांडारे क्रिकेट संघाच्या वतीनं आपण पाहतोय. या ठिकाणी प्रसाद धसाडे यांच्या माध्यमातून भांडारे टीम करता अर्थातच सर्वच खेळाडूंकरता जर आपण पाहिलं ना तर कूल टॉवेल अर्थातच हे सुपर कुलिंग टॉवेल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर खेळाडूंना अर्थातच घाम येत असतो आणि तो घाम सुक करण्याकरिता अशा टॉवेलचा उपयोग केला जातो. ते टॉवेल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेत. आम्ही प्रसाद धसाडे यांचं भांडारे क्रिकेट संघाच्या वतीनं खूप सारं आभार व्यक्त करतो. आपल्या योगदानाबद्दल आपण खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल आपलं फार सारं कौतुक देखील. जाऊया मॅचकडे. वा चांगला चांगला स्ट्रोक आहे. इलिव्हेशन प्राप्त झालंय. प्रोटेक्शन नाही आहे. डिस्टन्स कव्हर केलंय. 1 बाउंस सीमा पार. आणखीन एक रोशनच्या बॅटमधून लाय चौकार. 13 धावा आल्यात डीजे मास्टर. डीजे मास्टर्स महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांच्यावरती हे चित्रित केलेलं गाणं अख्ख्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलंय. निकेश शिंदे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं भांडारे क्रिकेट संघाच्या वतीनं. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. वा अफलातून बॅटिंग.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या 17 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच सतरा धावा अर्थातच 39चा पाठलाग करायचा आहे आणि 39चा पाठलाग करत असताना यशस्वीरित्या बनवल्यात ना तर या 17 धावा चांगली ओपनिंग पार्टनरशिप म्हणावी लागेल टीम ढालगर संघाला दिली आहे ना ती रोशन आणि सतीश या जोडीनं. विजय आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. टीम करंबेली संघ रोखणार का? अर्थातच रोखाव्या लागतील. तुम्हाला जर या मॅचमध्ये जर एक चांगली कामगिरी करायची असेल, या मॅचमध्ये तुम्हाला बनून राहायचं असेल, टिकून राहायचं असेल तर निश्चितच त्या अनुषंगानं तुम्हालाही प्रयत्न करावा लागेल. 17 धावा धावफलकावरती 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. प्रतिषटक तुम्हाला 11-11ची गरज असणार आहे. म्हणजे कॅल्क्युलेटेड माइंडसेटनं तुम्हाला प्रति षटकामध्ये 11-11 धावा बनवून त्या 22 धावा त्या ठिकाणी बनवाव्या लागतील. टीम ढालगर संघ बनवणार का या 12 चेंडूमध्ये 22 धावा? पुढील षटक फेकण्याकरता प्राचारण केले विजय विंचवली एंडकडून गोलंदाजी ट्रॅकवरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म स्पेसर यावेळेस मात्र एक चांगल्या दर्जाचा चेंडू फेकलाय. वा वा चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एक या ठिकाणी आपण कल्पेश मालोरे यांचं स्वागत करूया. कल्पेश मालोरे यांचं स्वागत. आणि त्याचबरोबर ती या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट क्लब रेपोली संघाचे कर्णधार अर्थातच विवेक शेठ नाडकर यांचं आगमन झाले. त्यांचं देखील आपण स्वागत करूया या भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं. आपण आलात. अजूनही त्यांनी शिवप्रतिष्ठान असोसिएशनची जर्सी परिधान केली आहे. म्हणजे ते कधीही कमबॅक करू शकतात. प्रेम आहे त्यांचं या असोसिएशनवर. बरेच वर्ष ते या ठिकाणी खेळलेत. अगदी अनेक खेळाडू त्या ठिकाणी या असोसिएशनमध्ये रेपोली संघाच्या माध्यमातून घडलेत आणि निश्चितच त्या ठिकाणी विवेक नाडकर यांचं स्वागत टीम भांदरे संघाच्या वतीनं. एक धाव आली आहे. एकेरी धावेनं 18 धावा धावफलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. या विवेक शेठ आपण कृपया बसायचंय व्यासपीठावरती. यावर्षी कॅप्टन विवेक नाडकर फुल फॉर्ममध्ये आहे. अर्थातच सातत्यानं त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करतात. स्वराज्य ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील इथं देखील सफल होऊन केल्याचा प्रयत्न. रोशन खडतर क्षमता आहे या खेळाडूकडे, कारण बऱ्याच मॅचचं रिझल्ट त्यांनी देखील लावलेत आपल्या बाजूनं आणि चांगल्या दर्जाचा खेळ त्यांनी देखील टीम ढालगर संघाकरता साकारलाय. इथं 18 धावा बनल्यात. 39 धावांची गरज म्हणजे जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची गरज आहे. टीम ढालगर संघ या 21 धावा बनवायच्या आहेत ना. पण प्रशंसा करावी लागेल ती विजय या गोलंदाजाची. अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळलं. एकच धाव खर्च केले आहे त्याला देखील ठाऊक आहे. फटका हवेमध्ये आहे. यावेळेस लॉंग लेग रिजन मध्ये प्रोडक्शन गेलाय. सोपा असेल तिथं देखील मिस झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. अपॉर्च्युनिटी सोडू नका मित्रांनो. ही संधी आहे ना ती संधी सातत्यानं तुम्हाला येणार नाहीये, तुमच्या वाट्याला येणार नाहीये. म्हणून आलेली संधी मिस करू नका. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 20 या आकड्यावरती 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता, मॅच जिंकण्याकरता, पहिला विजय संपादन करण्याकरता या स्पर्धेतला. आणि तो पहिला विजय दोन्ही टीम्सला संपादन करायचं आहे. पण एका बाजूने जर विचार केला तर टीम करंबेली संघाच्या बॉलर्सनं चांगली कामगिरी केली आहे. अर्थातच विजयनं स्पेशली या षटकामध्ये पहिलं षटक तेही मागणं ठरलं होतं. इथं जर पाहिलं तर टीम करंबेली संघाकरिता इथं डाव्या एसटीच्या बाहेर गोलंदाज भरकटला जातोय. आणखीन एक अवांतर धाव त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल वाईटच्या स्वरूपात. या अवांतर धावेनं हे 21 धावा धावफलकावरती येतील. 18ची गरज असेल सामना जिंकण्याकरता. या 18 धावा कशा रीतीने बनवणार रोशन खडतर आणि सतीश पवार सलामीचे हे दोन्हीही बॅटर्स त्या ठिकाणी या खेळपट्टीवरती निश्चितच पाहायला मिळतील. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. स्क्वेअर पंचांच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता. पण इथं जर पाहिलं ना तर अगदी खोलात टाकलेला चेंडू. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. ते 22 या आकड्यावरती 22 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा टीम
भांदरे क्रिकेट क्लब यांच्या वतीनं त्या ठिकाणी साकारली जाते. एक सातत्यानं जर पाहिलं आपण तर एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी संपूर्ण या टीमचं भन्नाट परफॉर्मन्स आणि त्याच ताकदीचं हे आयोजन. आता मात्र बुद्धी आणि बलाचा वापर करावा लागेल ते टीम ढालगर संघाच्या बॅटर्सना, कारण जर विचार केला ना तर ही परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ शकते आणि हाताबाहेर जर गेली ना तर या परिस्थितीतून बाहेर येता येणार नाहीये. परिस्थिती हाताबाहेर जायला सुरुवात झाली आहे कारण धक्का दिलाय आणि इथं मात्र ब्रेक तो मिळवून दिलाय विजयनं. विकेटचं पतन सतीश पवार डगआउटकडे. डीजे मास्टर. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्याकरता आता मात्र 17ची गरज आहे टीम ढालगर संघ. अर्थातच या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती जर विचार केला तर आकाश आलेत. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. हा सामना कुणाच्या बाजूने जाणार? अर्थातच त्या ठिकाणी टीम ढालगर संघाचे बॅटर्स या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार की आकाश उरलेलं काम त्या ठिकाणी टीम करंबेली संघाकरता पूर्ण करणार. आणखीन एक मोठी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. झुंजार क्रिकेट क्लब उनेगावचा संघ त्या ठिकाणी पन्नलगर संघाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. AK-47 बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. अर्थातच एक धाव तिथं देखील पाहायला मिळेल. 16ची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. सागर आलाय. अर्थातच सागर पवार आक्रमण करावं लागेल, वार करावे लागतील इथं गोलंदाजावरती. मात्र समोर देखील त्या ताकदीचा गोलंदाज आहे आकाश, ज्याचं नाव आहे. आकाशाला आज गवसणी घालणारी कामगिरी ज्याच्या माध्यमातून पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली फलंदाजी पाहिली आपण, पण इथं आता गरज आहे ना त्या या 5 चेंडूमध्ये धावा रोखण्याची. 23 धावा आल्यात म्हणजे अजूनही त्या ठिकाणी जर विचार केला ना तर 16ची गरज असणार आहे. यावेळेस अवांतर आलंय. वाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव आली आहे. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव त्या ठिकाणी धावफलकावरती. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 15ची गरज आहे. एक चेंडू पुन्हा एक्स्ट्रा फेकावं लागेल. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच या 5 मध्ये बनवायच्या आहेत त्या 15 टीम ढालगर संघाला. हे मॅच ऑन आहे. मॅच अजूनही 50-50 आहे. सागर पवार या खेळपट्टीवरती उभा आहे. आकाश सकारात्मकता इथं तुम्हाला ठेवावी लागेल. यावेळेस मात्र वैध चेंडू बंचाच्या माध्यमातून दिला जातोय. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. इथं जर असे प्रत्येक निर्धाव स्वरूपाचे चेंडू जर आले ना तर बॅटर्स वरती मात्र थोडासा प्रेशर क्रिएट होणार आहे. अर्थातच तो प्रेशर क्रिएट न होऊ द्यायचा असेल ना तर थांबलेली ही धावफलक जी आहे ना ते तुम्हाला सातत्यानं पुढे चालू ठेवावी लागेल. चांगला स्ट्रोक आहे. लॉंग लेग मधून चेंडू फरार वन बाउन्स सीमा पार. चौकार सागर पवार. डीजे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धावांची गरज आहे टीम ढालगर संघाला. अर्थातच सागरनं वार केलाय. सागर पवारनं एक चांगला वार केलाय.
पण इथं आकाशही कमबॅक करण्याकरता सज्ज ठाकलाय, उभा ठाकलाय टीम करंबेली संघाकरिता. 3 चेंडू 11 बनल्या जातील का की 3 चेंडू 11 धावा रोखल्या जातील? चला टीम करंबेली संघ, आपणास विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे. पहिल्या सत्रात पहिल्या फेरीचे सामने अर्थातच त्या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा साकारली आहे टीम भांदरे संघाने आणि निश्चितच त्या ठिकाणी 3 चेंडूमध्ये रोखायचे आहेत या येणाऱ्या धावा आणि त्या रोखण्याकरता टीम भांदरे संघ देखील सज्ज झालाय, टीम करंबेली संघ देखील त्या ठिकाणी सज्ज झालाय. सागर पवार ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. 3 चेंडू 11 ची गरज आहे. आकाश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाठपुटवरती जाऊन पंच करायचं होतं, इथं देखील मिस झालाय. 2 चेंडू आता मात्र इक्वेशन आले 11 वरती. प्रेशर क्रिएट झाला सागर पवार वरती. वा, चांगलं कमबॅक आहे. मागच्या चेंडूवरती चौकार येऊन देखील इथं कमबॅक केलाय ना तो सागर अर्थातच आकाशनं सागरला बीट केलंय. 2 चेंडू आता 11 ची गरज आहे. या 2 चेंडू मध्ये 11 धावा बनल्या जातील का? बनवाव्या लागतील अर्थातच जर टीमला मॅच जिंकून द्यायची असेल तर. पण इकडे आकाश देखील आपल्या टीम करता चांगली कामगिरी करतोय. फटका हवेमध्ये आहे, लॉंग ऑन रिजनला प्रोटेक्शन. 1 धाव पूर्ण, 2 धावा. आणि त्या ठिकाणी पंचांकडे हा निर्णय गेला जातोय, अपील केली आहे. खेळपट्टीवरती धावपत असताना त्या ठिकाणी आणि बॅटर्स त्या ठिकाणी सेफ. या 2 धावा आल्यात. शेवटचा चेंडू शेष असेल 1 चेंडू आणि 8 ची गरज आहे. म्हणजे सामना 9 ची गरज आहे. म्हणजे सामना टीम करंबेली संघाच्या बाजूने झुकलाय. 1 चेंडू इथं जर फेकला चांगल्या स्वरूपाचा, चांगल्या धाटणीचा, तर टीम करंबेली संघ त्या ठिकाणी वा अफलातून चेंडू आणि इथं टीम करंबेली संघानं या मॅच वरती विजय मिळवलाय, विजय संपादन केलाय. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन.